नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, सर्व ड्रायव्हर भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत, ते आपण तांत्रिक प्रश्न पाहत आहोत। याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 100 प्रश्न विचारले जाणार आहे आणि याचे जे काही लेक्चर सिरीज आहे ते आपली लेक्चर सिरीज सुरू आहे। तर बघा, असे महत्त्वाचे तांत्रिक 100 प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर बघा, आजच्या प्रश्नमालिकेतील पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। पेट्रोल इंजिनमध्ये इंधन आणि हवा यांचे मिश्रण कोण तयार करते? प्रश्न नीट पहा की पेट्रोल इंजिनमध्ये इंधन आणि हवा यांचे मिश्रण कोण तयार करते। चला, इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे। फ्यूल पंप आहे, इंजेक्टर आहे, कार्बोरेटर आहे आणि गिअरबॉक्स आहे। बघा, पेट्रोल इंजिनमध्ये इंधन आणि हवा यांचे मिश्रण फवारण्याचे कार्य कोण करते? तर तुमचं करेक्ट आन्सर आहे ते मित्रांनो कमेंट करायचे। बघा, याचं करेक्ट आन्सर आहे कार्बोरेटर हे काय करत असतं? पेट्रोल इंजिनमध्ये इंधन आणि हवा यांचं मिश्रण तयार करत असतं। चला, पुढचा प्रश्न मित्रांनो दुसरा तुमच्या समोर आहे। डिझेल इंजिनमध्ये इंधन कशाने फवारले जाते? बघा, जे डिझेलचं जे इंजिन असतं त्या इंजिनमध्ये बघा, डिझेलचं जे इंजिन असतं त्याच्यामध्ये इंधन कशाने फवारलं जातं हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे। हँडपंप, इंजेक्टर, फिल्टर आणि क्लच। चला, तुमचं आन्सर आहे ते कमेंट करायचे आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे। इंजेक्टरनं काय केलं जातं? डिझेल इंजिनमध्ये इंधन फवारलं जातं। आलं का लक्षात? चला, तिसरा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। इंजिनचे तापमान वाढल्यास कोणता द्रव थंड करतो? बघा, इंजिनचं जर तापमान वाढलं तर ते तापमान थंड करण्यासाठी कोणता द्रव पदार्थ वापरला जातो? इथं ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला, डिझेल, ऑइल, वॉटर आणि कूलंट। चला, आन्सर जे आहे ते आन्सर तुम्ही कमेंट करायचंय। तुमचं आन्सर बघा कमेंट करणं अतिशय आवश्यक आहे। याच्यामुळे काय होतं की तुमची तयारी जी आहे ती तयारी कितपत झालेली आहे ते मित्रांनो समजत असतं। तर बघा, याचं करेक्ट आन्सर आहे कूलंट। बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे आन्सर दिलेलं असणार आहे। चौथा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। इंजिनच्या गतीचे मापन कोणत्या यंत्राने होते? बघा, इंजिनची जी काही गती आहे त्या गतीचं मापन कोणत्या यंत्राने होतं असं तुम्हाला विचारलेलं आहे। स्पीडोमीटर, ॲडोमीटर, टोकोमीटर आणि थर्मामीटर। बघा, तुम्हाला इथं करेक्ट आन्सर तुम्हाला कमेंट करायचा आहे। मी प्रत्येक वेळेला तुम्हाला आन्सर कमेंट करा म्हणणार नाही मित्रांनो। तुम्ही प्रश्न पाहिला की तुमचा आन्सर लगेच कमेंट करायचा आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे टोकोमीटर। बघा, 5 ते 7 मिनिटांमध्ये तुमची 10 प्रश्नांची तयारी इथं केली जाणार आहे। फ्यूल फिल्टरचे मुख्य कार्य काय असते? जो फ्यूल फिल्टर असतो त्याचं मुख्य कार्य विचारलेलं आहे। इंधन गरम करणे, इंधन थंड करणे, इंधन शुद्ध करणे आणि पाणी वेगळे करणे। फ्यूल फिल्टरचे कार्य तुम्हाला इथं विचारलेलं आहे। तर बघा, फ्यूल फिल्टरचे कार्य काय आहे? करेक्ट आन्सर कमेंट करा। तर इंधन शुद्ध करणे हे कशाचं कार्य आहे? तर फ्यूल फिल्टरचं कार्य आहे। त्याच्यानंतर 6वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। गिअरबॉक्सचे मुख्य काम काय आहे? बघा, जो आपल्या गाडीमध्ये गिअरबॉक्स असतो त्याचं मुख्य कार्य आपल्याला विचारलेलं आहे। इंजिन थंड ठेवणे, वाहनांना ब्रेक लावणे, इंजिनची शक्ती चाकापर्यंत पोहोचवणे आणि इंधन पंप करणे। बघा, गिअरबॉक्सचं कार्य आपल्याला इथं विचारलेलं आहे मित्रांनो। तुम्हाला डायग्राममध्ये देखील त्या गोष्टी तुम्हाला इथं दाखवलेल्या आहेत आणि याचं करेक्ट आन्सर आहे इंजिनची शक्ती चाकापर्यंत पोहोचवणे। आलं का लक्षात? चला, 7वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। क्लचचे कार्य काय आहे? जो आपल्या गाडीमध्ये क्लच वापरला जातो त्याचं काम विचारलेलं आहे। तर त्याचं काम बघा, वाहन चालू करणे, ब्रेकिंग, इंजिन आणि गिअरबॉक्स वेगळे करणे आणि गाडीचा वेग वाढवणे। चला, करेक्ट आन्सर कमेंट करा आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा, इंजिन आणि गिअर बॉक्स वेगळे करणे हे कशाचे कार्य आहे? तर क्लचचे कार्य आहे। 8वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। सिंगल प्लेट क्लच कोणत्या वाहनांमध्ये वापरला जातो? बघा, सिंगल प्लेट जो क्लच आहे तो कोणत्या वाहनांमध्ये वापरला जातो? मोठ्या ट्रकमध्ये, स्कूटरमध्ये, सामान्य 4 चाकीमध्ये आणि सायकलमध्ये। चला, तुमचं आन्सर कमेंट करायचं आहे मित्रांनो जे आहे ते, आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा, सामान्य 4 चाकीमध्ये काय वापरला जातो? सिंगल क्लच जो आहे तो क्लच वापरला जातो।
त्याच्यानंतर 9वा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. मी प्रश्न पटपट घेतोय. आपल्याला मित्रांनो 5 ते 7 मिनिटांमध्ये 10 प्रश्नांची तयारी करायची आहे. त्याच्यानंतर बघा, क्लच सतत दाबून ठेवल्याने काय होते असं विचारलेलं आहे. इंधन वाढते, ब्रेक फेल होतो, क्लच प्लेट खराब होते आणि काहीच होत नाही. तुम्हाला 4 ऑप्शन इथं दिलेले आहे. तर क्लच सतत दाबून ठेवल्यामुळं काय होतं हे तुम्हालाही माहित आहे मित्रांनो. तर क्लच प्लेट खराब होत असते. कशामुळं? क्लच सतत दाबून ठेवल्यामुळं. हाफ क्लच रायडर. चला, आणि 10वा प्रश्न आजच्या प्रश्न मालिकेतील तुमच्या समोर आहे. गिअर बदलताना कोणती क्रिया करणे आवश्यक आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. आणि 4ही ऑप्शन इथं तुम्हाला दिलेले आहेत. ॲक्सिलेटर दाबणे, क्लच दाबणे, ब्रेक दाबणे आणि हॉर्न वाजवणे. चला, 4ही ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे आणि त्याचं करेक्ट आन्सर आहे, तुम्ही बरोबर दिलेलं आहे मित्रांनो. क्लच दाबल्यामुळं काय होत असतं? बघा, क्लच दाबल्यामुळं काय होत असतं? गिअर बदलताना ही आपल्याला क्रिया करणं आवश्यक असतं. कशासाठी? गिअर बदलत असताना. तर बघा, अतिशय महत्त्वाचे अशा पद्धतीने मित्रांनो आपण प्रश्न घेणार आहोत. पुढच्या लेक्चरच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर मित्रांनो तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर भेटूया मित्रांनो अशाच नव्या माहितीबरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.